गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सबेरियल मॉडिफिकेशन जे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये एक राहिलेला पार्ट सबेरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये ट्रेलर्स म्हणून आपण स्टेम मॉडिफिकेशन स्टडी करत आहोत. त्यामध्ये ऑलरेडी आपण रनर्स, स्टोलन, सकर, ऑफसेट अशा प्रकारचे स्टेम पाहिलेले आहेत. आता ट्रेलर स्टेम म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं. ट्रेलर म्हणजे कसं असतं बघा, याच्यासाठी एक्झाम्पल दगडी पाला जो असतो असं जमिनीवरती हातरलेला असतो बघा. म्हणजे त्याचे जे शूट आहेत ट्रेलर स्टेमचे असे जमिनीवरती स्प्रेड झालेले असतात, इंटरवल नाही. त्याच्या ब्रांचेस असा फ्लॅट असतात आणि जमिनीवरती स्प्रेड झालेले असतात. त्याच्यामध्ये प्रोक्युम्बेंट म्हणजे ग्रोइंग अलॉंग द ग्राउंड वरती स्प्रेड होतात. प्रोक्युम्बेंट याचा अर्थ हे स्टेम जे आहेत ते ग्राउंड वरती स्प्रेड होतात. काही व्हर्टिकल आहेत, पार्टली असे व्हर्टिकल आहेत म्हणजे डॉक्युमेंट असं म्हणतात त्यांना. काही असे उभे आहेत, काही असे ग्राउंड वरती स्प्रेड होतात, ग्राउंड वरती पूर्ण स्प्रेड होतात, त्याला प्रोक्युम्बंट म्हणतात. आता बेसिक एक्झाम्पल युफियुबिया आणि ट्रायडॅक्स म्हणजे दगडी पाला. इथं जे स्टेम आहे ना ते स्टेम असं जमिनीवरती पूर्ण हातरतं, स्प्रेड होतं विदाउट इंटरवल. त्याच्या ब्रांचेस असं फ्लॅट असतात आणि ते प्रोक्युम्बंट स्टेम असं ग्राउंड वरती ग्रो होतो. आणि काही वेळेला प्रोक्युम्बंट स्टेम म्हणजे असं ग्राउंड वरती स्प्रेड होणं पूर्ण, आणि पार्टली व्हर्टिकल म्हणजे काही यातले जे स्पीसीज असतात अशा व्हर्टिकल उभे पण असतात, त्यांना डॉक्युमेंट म्हणतात. युफोर्बिया नावाची वनस्पती असते, ट्रायडॅक्सी असते. ही देखील सबेरियल मॉडिफिकेशन आहे. म्हणजे यातला काही भाग एअर मध्ये आणि काही भाग हा सॉइल मध्ये असतो. हा देखील सबेरियल टाइप ऑफ मॉडिफिकेशन आहे स्टेमचा. स्टेम हे पूर्ण असं जमिनीवरती स्प्रेड होतं विदाउट इंटरवल, फ्लॅट असतं. प्रोक्युम्बंट आणि पार्टली व्हर्टिकल असे असतात. प्रोक्युम्बंट म्हणजे ग्रोइंग अलॉंग द ग्राउंड आणि पार्टली व्हर्टिकल म्हणजे डॉक्युमेंट असं उभे असतात. हे झाले सगळे सबेरियल मॉडिफिकेशन. आता स्टेमचे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आपल्याला स्टडी करायचे. आता बघा आपल्याला काय स्टडी करायचं आहे, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम या ठिकाणी स्टडी करायचं आहे. बघा या ठिकाणी काही हर्बेशियस प्लांट जे असतात म्हणजे सॉल्ट हायड्रेट प्लांट मध्ये त्यांचा स्टेम जो असतो तो जमिनीच्या सरफेसच्या खाली जाऊन स्वतःमध्ये बदल करून घेतो, त्याला अंडरग्राउंड स्टेम असं म्हणतात. शॉर्ट हायटेड प्लांट मध्ये, हर्बेशियस प्लांट मध्ये स्टेम जमिनीच्या आत जाऊन बदलतो, त्याला अंडरग्राउंड स्टेम असं म्हणतात. अंडरग्राउंड स्टेम हा रेस्टिंग पिरियड मध्ये असतो, रिमेन्स डॉर्मंट ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन्स. वातावरणाच्या अनफेवरेबल कंडिशनला हे स्टेम रेस्ट पिरियड मध्ये असतं आणि फेवरेबल कंडिशन आल्यावर ते नवीन झाड उगवतं, एरियल शूट्स देतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरण खूप चांगलं नाही, पाणी नाही, टेम्परेचर नाही, प्रेशर नाही आहे, त्यावेळेला ते बड जे असतं अंडरग्राउंड स्टेम जे असतं ते नवीन वनस्पती उगवत नाही आणि चांगल्या कंडिशनला नवीन वनस्पती उगवते. हे जमिनीतलं स्टेम काय कशाला, जमिनीमध्ये स्टेम जाऊन स्वतःच्या रचनेमध्ये बदल का करून घेतं, मॉडिफिकेशन, फूड स्टोअर करायला, रेस्टिंग पिरियड मध्ये जायला, अनफेवरेबल कंडिशन मध्ये पेरिनेशन मध्ये जायला. पेरिनेशन म्हणजे वातावरणाच्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये रेस्ट होणं म्हणजे पेरिनेशनला जायला, आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनला. जमिनीमध्ये जाऊन स्वतःच्या रचनेमध्ये बदल स्टेम का करून घेतं, ही कामं करण्यासाठी, फूड स्टोअर करण्यासाठी, रेस्टिंग पिरियड मध्ये जाण्यासाठी आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी. म्हणजे स्टेम पासून नवीन प्लांट, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बिया सोडून दुसऱ्या भागापासून जर वनस्पती बनत असेल तर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. मग काही वनस्पतीचे स्टेम हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनला हेल्प करतात. हे कॅरेक्टर आहेत अंडरग्राउंड स्टेमचे. अंडरग्राउंड स्टेम म्हणजे स्टेम जमिनीमध्ये जातो, ग्राउंडच्या आत जातो, स्वतःच्या रचनेमध्ये बदल करून घेतो, काय करायला, फूड स्टोअर करायला, रेस्टिंग पिरियड मध्ये जायला आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये जायला. याच्यावरती स्टेम जे आहे जमिनीच्या खाली डॉर्मंट पण राहतं ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशनला हे स्टेम नवीन वनस्पती बनवत नाही, फेवरेबल कंडिशनला नवीन वनस्पती बनवते. आता अंडरग्राउंड स्टेमच्या कॅरेक्टरला जायच्या अगोदर, इथं त्याचे टाइप स्टडी करायच्या अगोदर
बड म्हणून असा कन्सेप्ट येतो. बड म्हणजे काय हे आपण स्टडी करूया. बड हे स्टेम वरती असतात. आता बघा, बड म्हणजे काय? कंडेन्स्ड कॉम्पॅक्ट रुडिमेंटरी स्टेम. इट इज अ कॉम्पॅक्ट बॉडी हॅव्हिंग अन ॲक्सिस विथ डेलिकेट ग्रोइंग पॉइंट. म्हणजे बड म्हणजे काय असतो बघा या ठिकाणी, या स्टेम वरती टोकाला किंवा नोड रिजन होऊन जिथून पान येतं अशा भागाला कॉम्पॅक्ट रुडिमेंटरी स्टेम असतं. या डेलिकेट ग्रोइंग पॉइंट असतो. कॉम्पॅक्ट रुडिमेंटरी स्टेम असतं, डेलिकेट ग्रोइंग पॉइंट असतो. आणि त्या बर्ड्सचे टाइप्स किती आहेत बघा, ॲक्झिलरी बर्ड, एपिकल बर्ड आणि ॲडव्हेंटिशियस बर्ड. असा कॉम्पॅक्ट ग्रोइंग पॉइंट म्हणजे बर्ड म्हणतात. आता उसामध्ये तुम्ही पाहताय जिथं नोड असतो असा तिथं डोळा असतो बघा, त्याला बर्ड म्हणतात. तिथून नवीन झाड येतं. कॉम्पॅक्ट मास असतं ते स्टेमचं, डेलिकेट स्टेम असतं. त्याच्यात असा ग्रोइंग पॉइंट म्हणजे याच्यातून उसातून आता ही शुगर कॅन आहे ना, या शुगर कॅन मधून असा नवीन एक शुगर कॅनचा प्लांट येऊ शकतो ना इथून, त्याला बर्ड असं म्हणतात. मग बर्ड हे काय, असं कॉम्पॅक्ट रुडिमेंटरी स्टेम आहे. किंवा आपण असं म्हणूया कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल्स. कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल्स हॅव्हिंग डेलिकेट ग्रोइंग पॉइंट. मग आता टोकाला जो बर्ड असतो त्या टोकाच्या बर्डला म्हणतात टर्मिनल बर्ड. टर्मिनल बर्ड किंवा अपिकल बर्ड असं म्हणतात. हे बघा, हे टर्मिनल बर्ड हे मेन स्टेमला तर असतात किंवा फांद्या ज्या आलेल्या असतात त्या फांद्यांच्या टोकाला देखील हे असतं. याला टर्मिनल बर्ड किंवा अपिकल बर्ड असं म्हणतात. हे काय करतं टर्मिनल बर्ड? लेंथ वाढवतो प्लांटची, फांद्यांची उंची किंवा लेंथ वाढवतं टर्मिनल बर्ड, लेंथ वाढवतो. आणि बघा इथं ॲक्झिलरी बर्ड म्हणजे काय, हे पान जे आहे ना त्या पानाच्या बेसला इथं जे बर्ड असतं त्याला ॲक्झिलरी बर्ड म्हणतात. आणि हे ॲक्झिलरी बर्ड फांद्या आणि फुलं देतं. वनस्पतीमध्ये फांद्या फुलं यायची असतील तर ॲक्झिलरी बर्ड पासून येतं. ब्रँच, वनस्पतीची ब्रँच आणि फ्लावर यायचं असतील तर ॲक्झिलरी बर्ड पासून येतं. आणि फांद्यांच्या टोकाला आणि मेन स्टेमच्या टोकाला टर्मिनल बर्ड असतं. टर्मिनल बर्ड लेंथ वाढवायला हेल्प करतात. आणि पानाच्या बेसला ॲक्झिलरी बर्ड असतं, ते फांद्या आणि फुलं देतं. हे दोन प्रकार झाले बर्ड्सचे. ॲडव्हेंटिशियस बर्ड म्हणजे काय, बर्ड्स प्रेझेंट ॲट अदर पोझिशन दॅन नॉर्मल वन्स. आता टर्मिनल बर्ड टोकाला आहे, मेन स्टेमच्या आणि फांद्यांच्या. ॲक्झिलरी बर्ड पानाच्या बेसला आहे. ही पोझिशन सोडून दुसऱ्या भागापासून जे बर्ड येत असतील, म्हणजे टोकाला आणि पानाच्या ॲक्झिलला सोडून दुसरीकडून कुणीकडूनच बर्ड येत असतील तर त्याला ॲडव्हेंटिशियस बर्ड असं म्हणतात. मग ते बी स्टेम पासून येत असेल, रूट पासून येत असेल, लीफ पासून येत असेल. पानाच्या ॲक्झिलला असणारा ॲक्झिलरी बर्ड, टोकाला असणारा टर्मिनल बर्ड, यांना सोडून दुसरीकडून जे बर्ड येतात त्यांना म्हणतात ॲडव्हेंटिशियस बर्ड्स. ॲडव्हेंटिशियस बर्ड जे असतात ते रूट पासून पण येतात, पानावर पण हे बर्ड असू शकतात. ॲडव्हेंटिशियस बर्ड लीफ वरती पण असतात आणि स्टेम वरती पण असतात. अशा प्रकारे हे बर्ड म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. कारण आता आपण अंडरग्राउंड रूट मॉडिफिकेशन मध्ये स्टडी करताना बर्ड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. बर्ड म्हणजे केव्हाही लक्षात ठेवा की त्याच्यापासून एक नवीन वनस्पती उगवू शकते, त्याला म्हणायचं बर्ड. त्याला आपण डोळा असं म्हणतो बघा शुगर केन मध्ये. मग हे बर्ड टोकाला असले फांद्यांच्या तर फांद्यांची उंची वगैरे वाढवतं, त्याला टर्मिनल बर्ड किंवा ॲपिकल बर्ड म्हणतात. पानाच्या ॲक्झिलला असलं तर फांद्या आणि फुलं येतात,
त्यांना म्हणतात ऍपिकल किंवा टर्मिनल ऍक्झिलरी बड असं म्हणतात. ऍक्झिल असलं तर फांद्या, ब्रँच आणि फ्लावर्स येतात. यांना सोडून मुळांच्या वर, पानांच्या वर आणि स्टेमवर दुसरीकडून येणारे बर्ड्स जे असतात त्यांना ऍडव्हेंटिशियस बर्ड्स असतात. बर्ड नवीन वनस्पती उगवण्याची त्याच्यात कॅपॅसिटी असते, त्यांनाच म्हणतो आपण बर्ड्स. लक्षात आले प्रकार? ऍक्झिलरी पानाच्या बेसला फांद्या आणि ब्रँच देतं. ऍपिकल किंवा टर्मिनल टोकाला असतं, लेंथ वाढवतं. ह्या सोडून ऍक्झिलरी आणि टर्मिनल सोडून रूट, स्टेम, लीफ दुसऱ्या भागावर असणाऱ्या बर्ड्सना ऍडव्हेंटिशियस बर्ड्स म्हणतात. रूटवर पण असतं, स्वीट पोटॅटोच्या रूटवर ऍडव्हेंटिशियस बर्ड असतं बघा. आता बटाटोच्या वरती स्वीट पोटॅटो वरती ऍडव्हेंटिशियस बर्ड असतं, ते नवीन प्लांट देऊ शकतं. बर्डला कॅपॅसिटी असते नवीन प्लांट उगवण्याची. असे बर्ड या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता आपण जाऊया अंडरग्राउंड रूट मॉडिफिकेशन, स्टेम मॉडिफिकेशन मध्ये रायझोम, स्टेम ट्यूबर, कॉर्म आणि बल्ब. आता बघा इकडे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन मध्ये पहिल्यांदा रायझोम. रायझोम हा काय प्रकार आहे बघा. आपण हळद पाहतोय, आपण आल्ला जे शेतामध्ये उगवतो तो हळद आल्ला जे आहे ते जमिनीमध्ये जाऊन, जमिनीमध्ये त्याचं रूट नसतं तर ते स्टेम असतं. लक्षात घ्या, आल्याचं स्टेम जमिनीमध्ये जातं, हळदीचं स्टेम जमिनीमध्ये जातं. आता हे जे आहे ते आल्ला आहे, आल्याचं स्टेम जमिनीमध्ये गेलंय. आल्याचा हा स्टेम जमिनीमध्ये जाऊन असा जो स्ट्रक्चर बनवतो त्याला रायझोम म्हणतात. रायझोम कसा असतो? प्रोस्ट्रेट. प्रोस्ट्रेट म्हणजे जमिनीमध्ये असा फ्लॅट असतो. डॉर्सली आणि व्हेंट्रली म्हणजे त्याचा डॉर्सल म्हणजे वरचा पार्ट आणि व्हेंट्रल म्हणजे खालचा पार्ट थिक असतो. डॉर्सली आणि व्हेंट्रली जाड असतं हे आल्ला. फ्लेशी असतं, फ्लेशी म्हणजे त्यात ज्यूस असतं, असं ज्युशी असतं. आणि जमिनीच्या खाली असं आडवं ग्रो होतं, हॉरिझॉन्टल ग्रो होतं. आल्ला जे आहे ते जमिनीच्या खाली आडवं ग्रो होतं. ते प्रोस्ट्रेट आहे. प्रोस्ट्रेट म्हणजे असं उभं नाही आहे, असा आडवा या ठिकाणी आहे. त्याचा डॉर्सल म्हणजे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट असा थिक आहे. आल्याचा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट हा थिक आहे, डॉर्सली आणि व्हेंट्रली फ्लॅट आहे. जमिनीच्या खाली ते आल्ला असं जमिनीच्या खाली ग्रो होतं आणि ते थिक आहे, जाड आहे आल्ला. आणि त्याचा कलर कसा आहे? ब्राऊन आहे, ब्राउनिश कलर आहे. आल्याचा कलर कसा आहे बघा या ठिकाणी, ब्राउनिश कलर. आल्ला जे आहे ते ब्राउनिश इन कलर आहे. आता ह्या आल्याच्या स्टेमला म्हणतात रायझोम. रायझोमला काय काय आहे? नोड्स आणि इंटरनोड. हे आल्यावरती काय असतं बघा, अशी जी लाईन आहे त्याला म्हणतात नोड, आणि दोन नोड मधलं जे अंतर आहे त्याला इंटरनोड म्हणतात. आल्यामध्ये अशी जी लाईन आहे त्याला नोड, आणि त्या नोड मधलं अंतर इंटरनोड. आणि या आल्याच्या नोडल रिजन वरती अशी पानं असतात त्याला स्केल लीव्हज म्हणतात. आल्याच्या नोड वरती पानं असतात त्याला स्केल लीव्हज म्हणतात. हे दोन प्रकारचे बर्ड प्रोडक्शन करतात, टर्मिनल बर्ड आणि ऍक्झिलरी बर्ड प्रोडक्शन करतं ऍट द नोड्स. इथं पण नोडल रिजन असते, तिथं टर्मिनल बर्ड आला, आणि या नोडल रिजनला ते ऍक्झिलरी बर्ड, टर्मिनल बर्ड आणि ऍक्झिलरी बर्ड असे दोन बर्ड या ठिकाणी प्रोडक्शन करतात. आता बघा टर्मिनल बर्ड काय प्रोडक्शन करतं? लिपी शूट. टर्मिनल बर्ड जे असतं काही वेळेला असं पानं असलेलं शूट प्रोडक्शन करतं, लिपी शूट. अनफेवरेबल कंडिशनला ते डिजनरेट होतं. टर्मिनल बर्ड लिपी शूट प्रोडक्शन करतं, अनफेवरेबल कंडिशनला डिजनरेट होतं. ऍक्झिलरी बर्ड जे असतं ते नवीन शूट पण देऊ शकतं, फांद्या देऊ शकतं, ते टिकतं. फेवरेबल कंडिशनला टर्मिनल बर्ड लिपी शूट देतं, परंतु ते डिजनरेट होतं. विच डिजनरेट ऍट द फेवरेबल कंडिशन. टर्मिनल बर्ड लिपी शूट देतं, डिजनरेटेड फेवरेबल कंडिशन होतं. ऍक्झिलरी बर्ड नवीन प्लांट बॉडी या ठिकाणी देऊ शकते. आता बघा जर ह्या आल्याची ग्रोथ, रायझोमची ग्रोथ
जर लॅटरल बड किंवा ऍक्झिलरी बड न होत असेल, आल्याची ग्रोथ जर लॅटरल बड न होत असेल तर त्याला सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. म्हणजे हा जो आल्ला आहे त्या आल्याची ग्रोथ लॅटरल बड किंवा ऍक्झिलरी बड न होत असेल वाढ, तर त्याला सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. आणि आल्याची ग्रोथ जर तर आल्यामध्ये ग्रोथ कशी होते, आल्यामध्ये ग्रोथ ही ऍक्झिलरी बड मुळे होते. आणि आल्याचं नाव काय आहे, जिंजर. जिंजरचं सायंटिफिक नाव आहे जिंगिबर ऑफिसिनालिस. आल्याचं सायंटिफिक नाव जिंगिबर ऑफिसिनालिस. ते जिंजर म्हणतोय आपण आल्याला. आल्याच्या रायझोमची ग्रोथ जर ऍक्झिलरी बड न झाली तर त्याला सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. आल्याच्या रायझोमची ग्रोथ जर ऍक्झिलरी बड न झाली तर त्याला सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. आता रायझोम काय आहे बघा या ठिकाणी. रायझोम जे आहे ते प्रोस्ट्रेट आहे जमिनीखाली. डॉर्सली म्हणजे वरचा आणि खालचा सरफेस थिक आहे, ज्युसी आहे आणि जमिनीच्या खाली आडवं ग्रो होतं. तो थिक आहे, ब्राऊन कलर आहे. त्याच्यामध्ये काय काय असतात, नोड आणि इंटरनोड असतं. त्याच्या टोकाला जे बड असतं त्याला टर्मिनल बड आणि नोडच्या खाली इथं जे बड असतं त्याला ऍक्झिलरी बड म्हणतात. टर्मिनल बड एरियल शूट देतं आणि डिजनरेट होतं फेवरेबल कंडिशनला. ऍक्झिलरी बड पण नवीन शूट या ठिकाणी नवीन प्लांट देऊ शकतं. जर आल्याची ग्रोथ लॅटरल बड किंवा ऍक्झिलरी बड न होत असेल तर सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. आणि हळदीमध्ये, हळद देखील रायझोम आहे, हळदीमध्ये देखील जर आल्याची हळदीमध्ये, हळद हा देखील रायझोम आहे, हळदीचा रायझोम टर्मिनल बडनं त्याची ग्रोथ होते, त्याला मोनोपोडियल ग्रोथ असं म्हणतात. हळदीचा रायझोम जो आहे तो टर्मिनल बडनं ग्रोथ होतो, त्याला मोनोपोडियल ग्रोथ असं म्हणतात. हळद जी आहे त्याला टर्मरिक म्हणतोय आपण. तिचं सायंटिफिक नाव आहे कुर्कुमा डोमेस्टिका. हळदीचं सायंटिफिक नाव आहे कुर्कुमा डोमेस्टिका. हळदीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या की हळदीमध्ये टोकाच्या बडनं ग्रोथ होते, त्याला मोनोपोडियल ग्रोथ. आल्यामध्ये आल्याचा रायझोम जो आहे तो साइडच्या बड ऍक्झिलरी किंवा लॅटरल बडनं ग्रोथ होतो, त्याला सिम्पोडियल ग्रोथ असं म्हणतात. हा जो आहे याला रायझोम हा जमिनीमधला स्टेम मॉडिफिकेशनचा प्रकार आहे. आला जाऊन जमिनीमध्ये बदलतो फूड स्टोअर करायला, हळद जाऊन जमिनीमध्ये बदलतं फूड स्टोअर करायला. त्याच्यावरती बर्ड्स असतात. बर्ड्स हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला हेल्प करतात. म्हणजे तुम्ही म्हणाल आल्याचं नवीन प्लांट जर मिळवायचं असेल तर आलाच हा जमिनीमध्ये पेरला जातो आणि नवीन प्लांट देतो, कारण त्याचे ऍक्झिलरी बड नवीन प्लांट देतात. म्हणजे आला हा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतो. आला हा काय करतो, फूड स्टोरेज करायला हेल्प करतो. म्हणजे आला हा कशा प्रकारचा स्टेम मॉडिफिकेशन आहे, रायझोम प्रकारचा स्टेम मॉडिफिकेशन आहे. बघा हे झालं रायझोम. रायझोम मी काय सांगितलंय लक्षात आलं सगळ्यांना. ओके, दोन प्रकारचे बड आहेत, ऍक्झिलरी आणि टर्मिनल. टर्मिनल पण एरियल शूट देतात आणि डिजनरेट होतं फेवरेबल कंडिशनला. आणि जर लॅटरल बडनं ग्रोथ होत असेल तर ती सिम्पोडियल आणि टोकाच्या बडनं ग्रोथ होत असेल तर ती मोनोपोडियल ग्रोथ. हळदीमध्ये मोनोपोडियल होते, जिंजरमध्ये आल्यामध्ये सिम्पोडियल ग्रोथ होत असते. अशा प्रकारे आपण याला म्हणतोय रायझोम. रायझोम हा या ठिकाणी आपण स्टडी केला पहिला स्टेमचा मॉडिफिकेशन. आता दुसरा स्टेम ट्युबर. रायझोम लक्षात आलं का बघा सगळ्यांना. रायझोमला एक्झाम्पल काय, जिंजर म्हणजे आला आणि हळद कुर्कुमा डोमेस्टिका. कसं असतं रायझोम, जमिनीच्या खाली वाढतं, त्याचा वरचा आणि खालचा सरफेस फ्लॅट थिक असतो, जाड असतो, ज्युशी असतं, जमिनीच्या खाली हॉरिझॉन्टली ग्रो होतं, ब्राऊन कलर असतं आणि थिक असतं. त्याला नोड आणि इंटरनोड असतात. नोडल रिजनला इथं ऍक्झिलरी बड आणि इथं टोकाला टर्मिनल बड असतं. टर्मिनल बड नवीन शूट देतात आणि फेवरेबल कंडिशनला डिजनरेट होतं. ऍक्झिलरी बड पण नवीन शूट देतं. आल्यामध्ये, आल्याच्या रायझोम मध्ये साइडच्या बडनं म्हणजे ऍक्झिलरी बडनं ग्रोथ होते सिम्पोडियल आणि हळदीच्या रायझोम मध्ये टोकाच्या बडनं ग्रोथ होते मोनोपोडियल ग्रोथ. आता बघा
सेकंड स्टेम मॉडिफिकेशन जमिनीमधला अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन जो आहे तो स्टेम ट्यूबर. स्टेम ट्यूबर पोटॅटो, त्याला एक्झाम्पल आहे पोटॅटो सोलॅनम ट्युबरोजम, त्याचं सायंटिफिक नाव. पोटॅटो एक्झाम्पल आहे त्याला. तर या ठिकाणी बघा स्टेम ट्यूबर मध्ये स्पेशल अंडरग्राउंड स्टेम, स्पेशल अंडरग्राउंड असतं. अंडरग्राउंड स्टेम, एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस of stem at their tip become swollen due to storage of food material mainly starch. म्हणजे पोटॅटो जे आहे ना, पोटॅटोचा हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? स्टेम. स्टेम जमिनीमध्ये जातं, हे त्याचं रूट आहे पोटॅटोचं. त्या स्टेमचे एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस, याचे जे ब्रांचेस असतात, एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस जे आहेत ते टोकाला जाऊन असे स्वेल होतात. काय स्टोअर करायला? स्टार्च स्टोअर करायला. टोकाला जाऊन या ठिकाणी त्याची स्वेलिंग होते. स्टेमचं जमिनीमध्ये जातं, त्याचे एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस टोकाला जाऊन असं स्वेल होतात आणि ते काय स्टोअर करतं? स्टार्च स्टोअर करतं. आता याला सोलन पार्टलाच म्हणतात पोटॅटो स्टेम ट्यूबरचा प्रकार. स्पेशल अंडरग्राउंड स्टेम, इट्स एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस ऑफ स्टेम at their tip become swollen due to storage of food mainly starch. पोटॅटोचे स्टेमचे एक्स्ट्रा एक्झिलरी ब्रांचेस टोकाला जाऊन असं स्वॉलन होतात. काय स्टोअर करायला? फूड स्टार्च स्टोअर करायला. म्हणजे स्टेमच जमिनीमध्ये गेलाय आणि फूड स्टोअर करायला लागलाय. बघा या ठिकाणी. आता ह्या पोटॅटोवरती, ह्या बटाटोवरती काय प्रेझेंट असतात बघा रे. त्या बटाटोवरती फक्त नोड्स असतात. फक्त काय असतं? नोड्स. इंटरनोड नसतं. म्हणजे नोड रिजन आहे त्याच्यामध्ये काय काय असतं? एक्झिलरी बड आणि स्केल लीफ. नोड रिजन मध्ये एक्झिलरी बड आणि स्केल लीफ दोघांना मिळून म्हणतात पोटॅटोचा आई. डोळा असं म्हणतोय आपण, पोटॅटोचा डोळा. हे जे नोड आहे ना, नोड तेवढाच आहे बटाटोवरती नोड तेवढाच आहे. हा नोड की जिथं एक्झिलरी बड आणि स्केल लीफ असतं त्या दोघांना मिळून म्हटलं जातं आईज. आई जे आहे, बटाटोचा जो आई आहे त्याच्यात एक्झिलरी बड आणि स्केल लीफ आहे. ते वातावरणाच्या फेवरेबल कंडिशनला फुटतं, त्याला स्प्राउटिंग ऑफ आईज असं म्हणतात. हिवाळ्याच्या सीझन मध्ये बघा बटाटोचा डोळा असा फुटतो आणि तिथं पानासारखं स्ट्रक्चर येतं, असं लिपी पार्ट येतं, त्याला स्प्राउटिंग, बटाटोचं आईज स्प्राउटिंग असं म्हणतात. बटाटो हा अंडरग्राउंड स्टेम जमिनीमध्ये कशासाठी मॉडिफाईड झालाय? फूड स्टोरेजसाठी. त्याचा स्टेम टोकाला असा स्वॉलन होतो, का असा बदललाय? फूड स्टोरेजसाठी. त्या बटाटोवरती फक्त काय असतं? नोड्स. नोड मध्ये एक्झिलरी बड आणि स्केल लीफ असतं. वातावरणाच्या फेवरेबल कंडिशनला हा डोळा फुटतो, लिपी स्ट्रक्चर येतं आणि नवीन प्लांट देतं. हे बटाटो फूड स्टोरेज करतात. स्टेम ट्यूबर, हा स्टेम ट्यूबर जो आहे तो फूड स्टोअर करतो आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतो. आता बटाटो पासून नवीन प्लांट मिळवायचा असेल तर बटाटोचे लहान लहान स्लाइसेस करतात असे. हे बघा, हा एक पीस, प्रत्येक पीस मध्ये एक काय आला पाहिजे? डोळा आला पाहिजे. एवढा पीस तुम्ही एवढा कट करून जमिनीमध्ये पेरला, त्यात कंपल्सरी आय असला पाहिजे. हे जमिनीत पेरला की नवीन बटाटोचा प्लांट आपण घेऊ शकतो कमर्शियल प्रोडक्शन साठी. पोटॅटोचे लहान लहान स्लाइस करायचं, प्रत्येक स्लाइस मध्ये एक डोळा आला पाहिजे आणि तो जमिनीत पेरला की नवीन बटाटोचं प्लांट मिळतं. म्हणजे बटाटो हे स्टेम आहे, स्टेम पासून नवीन वनस्पती म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मी परत रिपीट करलं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, बिया सोडून दुसऱ्या भागापासून वनस्पती बनणे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता बटाटो हा जमिनीमध्ये जाऊन असा स्वॉलन झालाय, त्याच्या आईज पासून नवीन प्लांट मिळाला.
वातावरण थंड लागलं की हा डोळा फुटतो बघा बटाटोचा आणि नवीन प्लांट मिळतं. म्हणून जर आपल्याला बटाटोचे नवीन प्लांट मिळवायचे असतील तर त्याचे लहान लहान असे स्लायसेस करायचे, जमिनीमध्ये पेरायचं, नवीन बटाटोचा प्लांट या ठिकाणी मिळतो. हा झाला दुसरा मॉडिफिकेशन. फूड स्टोरेज आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला बटाटो हेल्प करतो. स्टेम ट्यूबर हा झाला. आता नेक्स्ट पहिल्यांदा बल्ब घेऊया आणि मग कॉर्म घेऊया. पहिला बल्ब घेतो मी आणि मग कॉर्म घेतो. आता बघा नेक्स्ट हा पहिल्यांदा बल्ब घेतो आणि नंतर मग हा घेतो. बल्ब बघा, बल्ब म्हटलं एक्झाम्पल ओनियन आणि गार्लिक देऊया, लसूण. आता ओनियनचं सायंटिफिक नाव आहे बघा ऑलियम सेपा. ऑलियम सेपा हे सायंटिफिक नाव कशाचं आहे? कांद्याचं. आता हा जो कांदा आहे, ओनियन जो आहे, तो कसा आहे? जमिनीमध्ये अंडरग्राउंड पियर शेप्ड, पियर आकाराचा, सर्क्युलर आकाराचा असा शेप आहे. याचा हा स्टेम जो आहे असा डिस्क लाइक, डिस्क्वायर्ड सर्क्युलर स्टेम आहे. हा स्टेम मॉडिफिकेशन आहे ऍक्च्युअली. हा स्टेम मॉडिफिकेशन, त्याचा स्टेमचा हा मॉडिफिकेशन आहे. स्टेम हा खूप कमी असतो, रेड्युस्ड स्टेम असतो, रेड्युस्ड डिस्क्वायर्ड स्टेम. रेड्युस्ड डिस्क्वायर्ड स्टेम असतं. आता तुम्ही म्हणाल की पूर्ण ओनियन म्हणजे स्टेम मॉडिफिकेशन आहे, त्याचा हा खालचा डिस्क सारखा स्ट्रक्चर असतो ना, तो असतो, तो रेड्युस्ड असतो. रेड्युस्ड म्हणजे कमी, डिस्क लाइक स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये स्केल लीफ आणि फ्लेशी लीव्स असतात. फ्लेशी लीव्स आणि स्केल लीव्स असतात. आणि पानं कशी अरेंज असतात? अशी कॉन्सेंट्रिक मॅनरनं रिंग लाईक अशी पानं अरेंज असतात. ज्यूस असलेली पानं, फुल ज्यूस असलेल्या पानांना फ्लेशी लीव्स असं म्हणतोय. बाहेरची पानं जी असतात ती कांद्याची अशी ड्राय असतात बघा. ड्राय पानं आपण काढतोय कांद्याची, ड्राय पानं, ड्राय लीव्स असतात. आतली अशी थिक ज्युसी असतात. ज्यूस म्हणजे त्याचा असा रस असतो, ज्युसी लीव्स असतात. आउटर असतात ते थिन आणि ड्राय असतात, आतले फ्लेशी लीव्स असतात. आणि हा जो स्टेम आहे ना, रिड्युस्ड स्टेम, हा असे ऍडव्हान्टेजेस काय प्रोडक्शन करतोय? रूट्स प्रोडक्शन करतो. हा ऍडव्हान्टेजेस रूट प्रोडक्शन करतो. आणि याची ही जी पानं आहेत, फ्लेशी लीव्स, फ्लेशी लीव्स काय स्टोअर करतात त्या ठिकाणी? फूड स्टोरेजला हेल्प करतात. कांद्याची पानं जी आहेत ती फूड स्टोरेज करतात, कारण आपण पानच खातोय कांद्याची, त्यात फूड स्टोअर झालं असतं. त्याचा स्टेम खात नाही, कारण स्टेम पासून असे ऍडव्हान्टेज, ते रेड्युस्ड असतं, कमी झालेलं असतं, रेड्युस्ड डिस्क्वायर्ड स्टेम असतं. बाहेरची पानं जी असतात कांद्याची ड्राय आणि आतली फ्लेशी लीव्स असतात. बाहेरची पानं जी असतात अशी ड्राय असतात आणि आतली पानं जी असतात अशी ज्युसी फ्लेशी लीव्स असतात कांद्यामध्ये. कांद्याच्या अशा प्रकारच्या बल्बला ट्युनिकेटेड बल्ब असं म्हणतात. ट्युनिकेटेड बल्ब. आणि ही जी कॉन्सेंट्रिक अरेंजमेंट ऑफ लीव्स आहे, आता इथं बघा कांद्यामध्ये असे बड असतात. हा जो मधला बड आहे तो मेन बड असतो, आणि साइडचे बड आहेत त्यांना लॅटरल बड असं म्हणतात. कांदा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसा हेल्प करतो? काही वेळा लॅटरल बड असं बाहेर येतं आणि नवीन या ठिकाणी कांद्याचं प्लांट देतं. लॅटरल बड हा बाहेर येतो आणि नवीन कांद्याचं प्लांट देतं. म्हणजे कांदा हा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला हेल्प करतो. कुठल्या बडच्या द्वारे? लॅटरल बडच्या द्वारे. आणि या बडच्या भोवती अशी पानं अरेंज झाली असतात कांद्याचा. कांद्याचा जो बल्ब आहे त्याला ट्युनिकेटेड बल्ब असं म्हणतात. त्याचा हा डिस्क लाइक स्टेम, त्याच्यापासून ऍडव्हान्टेजेस रूट आलेले असतात. आता आणखीन एक बल्ब आहे स्केली बल्ब. स्केली बल्ब कशामध्ये असतं? लसणामध्ये असतं बघा, गार्लिक, आलियम सतायवम. सायंटिफिक नाव लसणाचं कुठलं आहे? आलियम सतायवम. आता लसणामध्ये कसं असतं बघा, तिथं देखील स्टेम असतो, ऍडव्हान्टेजेस रूट असतात. हा स्टेम आहे, डिस्क लाइक स्टेम आहे, त्याच्यापासून ऍडव्हान्टेजेस
ऍडव्हान्टेजेस असे रूट येतात, डिस्क स्टेम असतं आणि त्याच्यामध्ये स्टेम सारखे स्ट्रक्चर असे काय असतात तर बल्बलेट्स असतात. बल्बलेट्स म्हणजे अशी फ्लेशी पानं असतात ती कॉन्सेंट्रिकली अशी ओव्हरलॅप झालेली असतात. लसणाच्या लहान लहान फोडे असतात त्यांना बल्बलेट्स म्हणतात. आणि त्यात ती डिस्क असतो, डिस्क स्टेम असतो, ऍडव्हान्टेजेस रूट आलेले असतात. बल्बलेट्स वरती स्केल लीफ असतं. स्केल लीफ असं बघा, आपण कांद्याचा फोड लसणाचा फोड काढतो त्याच्यावरती अशी लहान पांढरी पानं काढतोय बघा लसणाच्या फोडीवरली, त्याला स्केल लीफ असं म्हणतात. स्केल लीफ असल्यामुळे याला स्केली बल्ब असं म्हणतात. याला म्हटलं जातं स्केली बल्ब. हे झाला बल्ब. बल्ब म्हणजे कांद्याचा प्रकार जमिनीमध्ये जाऊन मॉडिफाईड होतो. कांद्याची पानं फूड स्टोअर करायला हेल्प करतात. स्टेम नाही, स्टेम हा रेड्युस्ड असतो, त्याच्यापासून ऍडव्हान्टेजेस रूट आलेले असतात. कांदा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसा हेल्प करतो? कांद्याचे जे साईडचे बड असतात ते असे फुटून नवीन कांद्याचं प्लांट पण या ठिकाणी देऊ शकतात. हे साईडचे बड म्हणजे लॅटरल बड आणि हा मेन बड, साईड बड बाहेर येऊन देखील नवीन कांद्याचा या ठिकाणी प्लांट मिळू शकतो. कांद्याचं सायंटिफिक नाव आहे अलियम सेपा. लसणामध्ये जे असे कॉन्सेंट्रिक पानं जे अरेंज असतात ती बल्बलेट्स असतात. बल्बलेट्स त्यातला एक एक बल्बलेट्स वरती पांढरा स्केल पान असतं, आपण काढतो बघा त्याला. हा बल्ब झाला कांद्याचा स्टोअर्ड फूड. हा ओनियन आणि गार्लिक या ठिकाणी आपण पाहिलं एक्झाम्पल बल्ब साठी. आता नेक्स्ट मॉडिफिकेशन आहे कॉर्म. कोलोकेशिया जे आहे, कॉर्म जे आहे ते कॉर्म जमिनीमध्ये जाऊन स्पेरिकल किंवा सब स्पेरिकल होतं, असं व्हर्टिकली जमिनीच्या आत ग्रो होतं. कॉर्म स्पेरिकल किंवा सब स्पेरिकल असतं, व्हर्टिकली ग्रो होतं. त्याची कंडेन्स्ड स्टेम आहे आणि त्याच्यावर असे सर्क्युलर पूर्ण राऊंड असे सर्क्युलर काय असतात नोड असतात. त्याच्यावरती ऍक्झिलरी बर्ड पण असतात आणि स्केल्स आर ऑब्झर्व्ड. ऑक्झिलरी बर्ड आणि स्केल्स पण असतात त्या ठिकाणी. कंडेन्स्ड स्टेम आणि सर्क्युलर असे नोड असतात त्याच्यावरती. कॉर्मवरती असा कंडेन्स्ड स्टेम, सर्क्युलर गोल असे नोड असतात. याच्यावरती पानाच्या ऍक्झिला असे कुठले बर्ड असतात? ऍक्झिलरी बर्ड. ऍक्झिलरी बर्ड पण असतात. स्केल्स ऑब्झर्व होतात. स्केल पानं असे स्केल सारखे लीव्स असतात, असे स्केल लीव्स असतात त्याच्यावरती. स्केल्स पानं असतात. ऍक्झिलरी बर्ड असतं. एक्स्ट्रा बर्ड पण असतात. नोडल रिजन सोडून एक्स्ट्रा बर्ड जे असतात ते ऍडव्हान्टेजियस बर्ड. हे ऍडव्हान्टेजियस बर्ड्स व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला हेल्प करतात.